नमस्कार. रवींद्र वंजारी फाउंडेशनच्या अभिव्यक्तीच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हा अतिशय वेगळा कार्यक्रम मागच्या जवळजवळ 2 वर्ष झालेत आम्हाला. अतिशय उत्कृष्ट वक्ता या कार्यक्रमाला आम्हाला लाभलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळे प्रतिभा संपन्न लोक त्याच्यामध्ये जॉईन होतात आहे. आणि या कढीमध्ये आज ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, महाराष्ट्रच नव्हे संपूर्ण भारत ओळखतो, आणि ज्यांना पोस्टकार्ड मॅन म्हणून सगळे लोक ओळखतात, असे प्रदीपजी लोखंडे आपल्याला वक्ता म्हणून लाभलेले आहेत. आणि बदलता ग्रामीण भारत आणि युवकांना संधी यावर ते आपल्याशी 1 तास हितकूच करणार आहेत. हा जो कार्यक्रम आहे अभिव्यक्ती, हा संपूर्ण विदर्भातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतो. आणि सगळे विद्यार्थी, त्याच वेळेला नवयुवक, त्याच वेळेला ग्रॅज्युएट्स, त्याच वेळेला उद्योजक आणि एक्झिस्टिंग उद्योजक, बडिंग उद्योजक सगळे त्या कार्यक्रमाला बघत असतात आणि आतुरतेने वाट बघत असतात. आणि आमचा प्रयत्न असतो की वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या प्लॅटफॉर्मवर आणायचं आणि त्यांच्या अनुभवाचा, त्यांनी केलेल्या कामाचा एक गोषवारा लोकांच्या समोर यावा आणि त्याच वेळेला लोकांनी त्यातनं काहीतरी ऊर्जा घ्यावी, नवीन चैतन्य निर्माण करावं आणि आपल्यामध्ये बदल करावा आणि समाजाला बदलण्याचा पण त्याच वेळेला प्रयत्न करावा. आज जे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे हे अनुभव संपन्न आणि संवेदनशील असं व्यक्तिमत्व आहे. कारण अभिव्यक्तीच्या माध्यमातून आज आपण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. ग्रामीण भारत आपण जेव्हा म्हणतो तेव्हा गांधीजींनी म्हटलंय की रुरल इंडिया इज रिअल इंडिया. पण जेव्हा आपण विकासाच्या संदर्भामध्ये बघतो तो सगळा विकास जेव्हा आपण बघतो तेव्हा तो शहराकडे झुकलेला दिसतो. आणि त्याचं माप थोडस जर ग्रामीण भागाकडे जर आपल्याला वळवायचं असेल तर अशा व्यक्तिमत्वांची गरज आहे जे अतिशय पोटतिडकीने ते काम करतात आहे. मला वाटतं आता त्यांचा एक मोबाईलच्या संदर्भातला एक चालू आहे, मोमेंट चालू आहे की सगळ्यांनी एक अँड्रॉइड मोबाईल आपला विद्यार्थ्यांना द्यावा, ज्यामुळे एक ई लर्निंग मुलं करू शकतील आणि प्रत्येकाला त्याचा फायदा होईल. आणि त्याच वेळेला ते लिंक करून देत आहे, कनेक्टिंग द डॉट्स त्याला म्हणतात, की शहरी भागातले लोक जे शिक्षित आहेत, ज्यांच्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत, त्यांनी ग्रामीण मुलांना दत्तक घेतल्यासारखं फक्त मोबाईलच देऊ नये तर कनेक्ट पण करावं आणि मार्गदर्शन करावं असा त्यांचा तो विचार आहे. आणि कॉम्प्युटरच्या, मला वाटतं 90च्या दशकामध्ये कॉम्प्युटरचा त्यांनी एक प्रयोग केला होता आणि तो कॉम्प्युटर जे आहेत यूज केलेले कॉम्प्युटर आहेत, म्हणजे त्या काळामध्ये 2000 मध्ये लोकांना कॉम्प्युटर बघणं हा सुद्धा एक वेगळा अनुभव असेल खेड्यातल्या, तर तो देण्याचा त्यांनी उपक्रम केला. आणि मला वाटतं जवळजवळ 29,000 कॉम्प्युटर, 28,400 काहीतरी कॉम्प्युटर्स त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये, शाळांमध्ये जवळजवळ 18,400 शाळांमध्ये दिलेत. त्यांचा जो गॅनकी लायब्ररी हँगर्स म्हणून एक उपक्रम आहे तो 8 राज्यांमध्ये चालू आहे. जवळजवळ 5,170 गावांमध्ये त्यांनी अशा प्रकारच्या लायब्ररीज सेटअप केल्या आणि 10 लाखापेक्षा विद्यार्थींना त्याचा फायदा आजपर्यंत मिळालेला आहे. आणि जसं मी आत्ताच सांगितलं, 18,400 ग्रामीण शाळांमध्ये 28,300 वापरलेले संगणक त्यांनी दिलेत. लोकांमध्ये, मुलांमध्ये लिखाणाची, बोलण्याची, वक्तृत्वाची, वाचण्याची आवड निर्माण व्हावी हा त्यांचा उद्देश आहे. आणि जवळजवळ 7,600 गावांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिलेल्या आहेत. आणि समाजाने त्यांना काय दिलं असेल तर मला एका लाईन मध्ये ते सांगायचं असं वाटेल की संबंध कसे निर्माण होतात. तर 8,50,000 लोकांनी पोस्टकार्ड लिहून त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट केलाय. आजच्या घडीमध्ये आपण ईमेल बघतो, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, सगळे संवादनाचे वेगवेगळे संबंध आहेत. पण पोस्टकार्ड हाताने लिहिलेली जी एक संवेदना असते, लिहून पाठवले कोणालाही, त्यामधून मला वाटतं की त्याचं मन त्या कागदावर येत असतं आणि त्या लेखणीतून ते मन त्यांच्यापर्यंत पोहोचलं. म्हणजे जवळजवळ 9 लाख लोकांपर्यंत ते आजपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांचा डायरेक्ट कनेक्ट प्रदीपजींच्या सोबत आहे. ग्रामीण लोकांमध्ये रोजगार निर्मिती व्हावी, उद्योग संधी त्यांना मिळावी यासाठी बीहब नावाचा उपक्रम ते चालवतात. अतिशय यशस्वीपणे त्याची सुरुवात झाली आणि युवक त्यातून आपले स्वतःचा रोजगार आणि स्वयंरोजगाराकडे वळत आहेत आणि स्वतःच्या उद्योग
संधी शोधत आहेत. अतिशय उत्कृष्ट स्पीकर्स आहेत. टेडेक्स असेल, यो मोबाईल असेल, जो स्टॉक्स असेल, यासारख्या अनेक मोठ्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांचे स्वतःचं वक्तृत्व झालेलं आहे आणि काही बऱ्याच ठिकाणी मला पण त्यांना ऐकायचा चान्स मिळाला, म्हणूनच मी त्यांना इथे आमंत्रित केलं. प्रदीपजी लोखंडे यांच्या नावावर प्रदीप लोखंडे पुणे 13 नावाचं पुस्तक प्रकाशित झालं आहे आणि 67 भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत त्यांना काम करण्याचा अनुभव आहे. असं एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. ग्रामगीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये 103 आणि 104व्या ओळीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवलं आहे की सुंदर असावे वाचनालय, नाना ग्रंथ ज्ञानमय, करावया सुबुद्धीचा उदय, गाव लोकी नाव चालले जगा माझी, कळावे गावी सर्जासची, म्हणून वृत्तपत्र असावी ताची, आकाशवाणी त्या ठाई. मला वाटतं की वाचनालयाचा तसेच तंत्रज्ञानाचा उपयोगच कसा करायचा हे तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवलं, विशद केलं आणि त्याचं प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंटेशन जर बघायचं असेल तर ते मला असं वाटतं की प्रदीपजी लोखंडे याच्या कार्यातून दिसतं. अलीकडच्या काळामध्ये माहिती, तंत्रज्ञान आणि संवाद हे 3 अतिशय महत्वाचे विषय आहेत आणि संगणकाने तर माणसाचं जीवनच वेगळं करून ठेवलं आहे. पण हा जो सगळा काय जग छोटं झालंय म्हणता येईल किंवा जग जवळ आलंय म्हणता येईल, पण त्याच वेळेला कृषी प्रधान भारतामध्ये आपण राहतो आणि त्यामुळे ग्रामीण विकास हा संपूर्ण भारताच्या विकासाचा कणा आहे आणि त्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं आहे की जे शिक्षणाच्या स्वरूपात असेल, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत असतील, संबंध निर्माण करण्याचं काम करत असतील, रिलेशनशिप निर्माण करण्याचं काम करत असतील आणि शहरी आणि ग्रामीण याचा एक मेळ साधून विकास साधण्याचं काम ते आज करत आहे. मला वाटतं असं एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांच्या अनुभवातून आज आम्हाला सगळ्यांना मिळेल. ऍडव्होकेट अभिजितजी वंजारी जे गोविंदराव वंजारी फाउंडेशन चे निर्माता आहेत आणि आमदार म्हणून काम करत आहेत या संपूर्ण विदर्भामध्ये, ते पण आपल्याला थोड्या वेळात जॉईन होणार आहेत. मी आमच्या संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनीजी वंजारी यांचं स्वागत करतो, आमच्या कोषाध्यक्षा स्मिताताई वंजारी यांचं स्वागत करतो. संपूर्ण विदर्भातून प्रदीपजींना बघणाऱ्या आणि ऐकणाऱ्या संपूर्ण युवक मित्रांचं आज स्वागत करतो आणि संधीचं सोनं तुम्ही करावं असं आवाहन करतो आणि प्रदीपजींना आवाहन करतो की त्यांनी आपल्या उद्बोधनाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद डॉक्टर. फारच जास्त माहिती दिली, त्याच्यापुढे मी काय सांगावं. धन्यवाद परत एकदा. आमदारांना धन्यवाद, आमदार वंजारींना धन्यवाद आणि त्यांच्या पिताश्रींना नम्र प्रणाम आणि फाउंडेशनचे जे सर्व तुमचे अधिकारी पदाधिकारी जे आहेत त्यांचे पहिल्यांदाच मी आभार मानतो. मी जनरली नेहमी सांगतो की आमच्यासारखे येऊन भाषणबाजी करणारा फार सोपी गोष्ट असते, पण हे सगळं घडवण्यासाठी जे पाठीमागं जे काम करत असतात त्यांचे बऱ्याच वेळेला आपण आभार मानायचे विसरूनच जातो आणि शेवटी कधीतरी एका वाक्यात काहीतरी आपण सगळं सांगून टाकतो की तुम्ही केल्याबद्दल धन्यवाद. ते अतिशय चुकीचं आहे. तर मी माझ्या नेहमी प्रत्येक वेळेला असं सांगतो की त्यांचे आपण पहिल्यांदा आभार मानले पाहिजेत. त्याच्यामुळे आज मी तुमच्याशी बोलतोय, त्यामुळे त्यांचे आभार, त्यांच्यासाठी क्लॅप आणि तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल मी तुमचा कायम ऋणी राहील. हो, माझं नाव प्रदीप लोखंडे आहे. मी ऍक्च्युली जगभरात फिरतो आणि जगभरात बोलतो. तर डॉक्टर असं आहे त्याचं की जगभरामध्ये ऍक्च्युली ना कुठलीही व्यक्ती तुम्हाला ऐकती त्यावेळेला जास्तीत जास्त 20 मिनिटं ऐकू शकते. त्याच्यानंतर त्याला ते सगळे बाउन्सर जातात. ते काय फार त्याला ऐकायचं नसतं. म्हणजे बरेच कारण आहेत त्याला. म्हणजे तो चूक आहे वगैरे मला म्हणायचंच नाही. हा जगाचा नियम आहे. त्यामुळे मी एक 25-30 मिनिटं, आता आपले 15-1 मिनिटं गेलेले ते काही 25-30 मिनिटातच इम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर काही कुणाला प्रश्न असतील तर जरूर विचारा. कारण काय आहे, आता मी वन वे ट्रॅफिक करणार, मीच बोलणार सगळं. त्यामुळे समोरच्याला काय ऐकायचंय मला आता माहित नाहीये बऱ्याच वेळेला. त्यामुळे माझी अशी विनंती राहील की जर काही 5-10 मिनिटं आपल्याला प्रश्नोत्तर करता आली, शक्य असेल तर तीही करावीत, याची मी नम्र विनंती करतो.
तर मी आता काय करणार आहे पुढच्या 20 ते 25 मिनिटांमध्ये ग्रामीण भारत कसा बदलतोय आणि हे सांगतानाच मुख्यतः जे आता व्यवसायात आहेत, ज्यांना व्यवसाय करायचा आहे, जे नोकरीत आहेत किंवा हे तिन्ही करत नाहीयेत पण ह्या देशात राहत आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भारताचं विषयीचं असलेलं मत बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भारत म्हणलं पहिल्यांदा की प्रत्येक जण तोंड मुरडतं की तिथे गरीब लोक राहतात आणि दुसरा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग त्यातला हा आहे, शहरातला माणूस म्हणतो मी टॅक्स भरतो आणि ते सगळे पैसे गावात जातात. हा सगळ्यात मोठा शहरवासियांचा अडचणीचा भाग आहे. खरं पण आहे, भरतात ते टॅक्स, हो. गावातला माणूस म्हणतो यांचं बरं आहे हो, पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये आणि नागपूरमध्ये दिवसा सुद्धा, रात्री तर लावतात पण दिवसा सुद्धा होर्डिंगवर लाईट लावतो आणि मला लाईट मिळत नाही. आता दोघंही आपल्या जागेबरोबर बरोबर आहे. पण माझं प्रामाणिक मत असं आहे की आपण ह्याच्यात न जाता आपल्या डोक्यातली निगेटिव्हिटी काढून आपण सर्वजण कसे पॉझिटिव्ह थिंकर होऊ ह्याच्यासाठीचा मी 25 मिनिटे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ह्या देशाचं अगर जर नुकसान कशामुळे होत असेल तर ते निगेटिव्हिटीमुळे होत आहे. कुठलीही गोष्ट बघताना त्यात फक्त काळं वेळ बघायचं असं एक काहीतरी समज आपल्या हवेमध्ये आहे, तो आपल्याला काढावा लागणार. आणि त्याच्यामुळे नुकसान काय होतं मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामुळे नुकसान आपलंच होतं, फक्त आपल्या गुरुजनांचं होतं आणि आपल्या आप्तजनांचं होतं. बाकी कुणाचंही नुकसान होत नाही, तरी सुद्धा आपण ती निगेटिव्हिटी सोडत नाही. सो कृपा करून आपण निगेटिव्हिटी सोडावी, ग्रामीण भागाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. ह्याच्यासाठी मी पुढचे 21 ते 22 मिनिटं बोलणार आहे, कारण ऑलरेडी 4 मिनिटं बोललोय. काही शब्द इंग्लिशमध्ये येतील. ऍक्च्युली मी अतिशय हंबल बॅकग्राऊंड मधून आलेलो आहे, म्हणजे गरीब ह्याच्यातनं, पण मला त्याचं रडगाणं करायला आवडत नाही, कारण आता जगभरात बोलतो त्यामुळे ते जरा इंग्लिश बोललं की भारी वाटतं, त्याच्यामुळे काही शब्द इंग्लिशमध्ये येतील, त्याबद्दल माफी. सो मित्रांनो, आपल्याकडे फक्त 3% जमीन आहे जगाच्या, फक्त 3% जमीन जगाच्या आहे. 6% पाणी आहे, फक्त 6% पाणी आहे. आणि जगाच्या 17% लोकसंख्या आहे. 3% जमीन, 6% पाणी, पण 17% लोकसंख्या आहे. आणि त्या 17%पैकी 55 ते 60% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. म्हणून जगाचं लक्ष ग्रामीण भागाकडे लागले आहे. ह्या एका वाक्यातच युवकांना किती संधी आहे हे तुम्हाला कळू शकतो. बघा, त्या जगाच्या 17% लोकसंख्या फक्त एका देशात राहते, तो म्हणजे भारत. आणि त्यातली 55 ते 60% ग्रामीण भागात राहते, म्हणजेच ग्रामीण भागातल्या लोकांना भयंकर मोठ्या संधी आहेत असं आपल्याला बघावं लागणार आहे. आणि मी कसं बदलतंय ते सांगणारच आहे आपल्याला. दुसरा आकडा बघा, आपल्याला हे एज्युकेशनल सिस्टीम मध्ये शिकवलं पाहिजे, बऱ्याच वेळेला शिकवलं जात नाही. भारतामध्ये 6 लाख पेक्षा जास्त गावं आहेत. 6 लाख पेक्षा जास्त गावं आहेत. फक्त 6000 टाउन्स आहेत, फक्त 6000. आणि फक्त 600 ऑड जिल्हे आहेत. बघा फरक बघा, फक्त 608 जिल्हे. नागपूर, अमरावती, अकोला, बीड, वर्धा, ह्या पण इथंच अडकलोय. त्याच्या पुढे काही परतवाडा अशा टाईपची, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार अशी तालुक्याची गावं. पण त्याच्या खाली 6,37,000 गावं या देशामध्ये आहेत. तर आपण एवढं तर लक्षात ठेवूयात, 6 लाख गावं, 6,000 तालुके आणि 600 जिल्हे. म्हणजेच मग त्या 6 लाख गावात हाडामासाचीच माणसं राहतात आणि ते सगळे ग्राहक आहेत. म्हणजेच आपल्याला सगळी संधी आहे तिथे. आता लगेच कोणीतरी मला निगेटिव्ह थिंकिंगने म्हणेल, अहो गरीब येतो, गरीब येतो मी, त्याच्यावर पण येणार आहे. पण प्लीज ती निगेटिव्हिटी काढून टाका. तर 2 महत्वाच्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला, की एक आपण पहिल्यांदा निगेटिव्हिटी काढू. दुसरा, तो नंबर तुम्ही बघितला की केवढा मोठा नंबर आहे. त्यामुळे परत सांगतो, संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या ग्रामीण भागाकडे लागलेलं आहे. हे कुणीही नवीन सांगायची आवश्यकता नाही. हे 93 पासून घडायला सुरुवात झालेली आहे आणि अतिशय आता उंचीवरती पोहोचलेला आहे. त्याचा फायदा आपण कसा घेतो हे आता आपल्या हातात आहे.
5 ते 6 मोठे फरक ग्रामीण भागामध्ये मित्रांनो येत आहेत. फार मोठे फरक येतात. ते आपल्याला असे दिसत नाही. आणि एक सर्वांनी पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे, मी कुठल्याही पक्षाचा नाही. त्यामुळे मी जर काही पॉझिटिव्ह बोललो तर त्यांच्या बाजूने आणि निगेटिव्ह बोललो तर त्यांच्या विरोधात, असं काही नाहीये. निगेटिव्ह तर बोलणारच नाही. तर पॉझिटिव्ह गोष्टीच मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे अशी, की आपण डेव्हलप्ड देश नाहीये, आपण डेव्हलपिंग नेशन आहे. वी आर नॉट अ डेव्हलप्ड कंट्री, वी आर अ डेव्हलपिंग कंट्री. आणि प्रॉब्लेम आपला काय झालाय, बिकॉज ऑफ व्हॉट्सअप, ट्विटर आणि ते इंस्टाग्राम आणि ही नाटकामुळे, नाटकं म्हणून समजतो मी त्याला, आपल्याला असं वाटायला लागलं की मी पण अमेरिकाच आहे आणि सगळ्या गोष्टी आपण कम्पेअर अमेरिकेसारखे करायला लागलेलो आहोत. मी एक नेहमी हजारो बिझनेस स्कूलमध्ये जातो जिथे MBA शिकवलं जातं जगभरातले, तेव्हा तिथे नेहमी मी विचारतो, म्हणजे तिथे हे विचारत नाही, भारतातल्या पण सगळ्यांना विचारतो, बी स्कूलवर का परत सांगतो तुम्हाला, की अमेरिकेची लोकसंख्या किती आहे हो? अमेरिकेची लोकसंख्या आहे 32 कोटी. फक्त 32 कोटी. आपल्या देशाची लोकसंख्या 137 कोटी. कंपॅरिझन नका करू, कृपा करू. आणि पुढचं वाक्य आहे का तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. भारतामध्ये एकच राज्य असं आहे की त्याची लोकसंख्या ऑलमोस्ट 32 कोटी आहे, उत्तर प्रदेश. एकच राज्य. बाकी 27 राज्य वगैरे विसरून जा. तर आपण त्याला कंपॅरिझन करताना असं जर झालं तर गडबड होईल. पण पॉझिटिव्ह कंपॅरिझन असं होईल की एका अमेरिकेत काम करायचं काय आणि एका उत्तर प्रदेशमध्ये काम करायचं काय. आज ना उद्या आपणही असेच डेव्हलप होत जाणार आहोत. सो असा जर आपण पॉझिटिव्ह विचार केला तर ती हळूहळू निगेटिव्हिटी कमी होईल आणि जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला डेफिनेटली चांगली चाल मिळेल असं मला वाटतंय. 5 ते 6 चांगल्या गोष्टी घडतायत आणि त्यातली पहिली गोष्ट घडतीये ती म्हणजे शिक्षण. शिक्षणाचं महत्व भारतातल्या प्रत्येक घरापर्यंत गेलेलं आहे. आता लगेच इथे बसलेले किंवा काही जे पांढऱ्या कॉलरचे शहाणे असतात ते मला लगेच, अहो शिक्षणाचे काय ते कसले टीचर असतात. प्लीज, मी मगाशीच सांगितलं की वी आर डेव्हलप कंट्री नाहीये, आपण डेव्हलपिंग कंट्री आहे. आणि तेच 2-4 नालायक नासके घाणेरडे काही जर काही ठिकाणी लोक असतील त्यांनाच आपण सारखे दाखवतो, पण लाखो करोडो जे चांगले लोक काम करतात त्यांच्याविषयी काहीच बोलत नाही. भारतामध्ये 15 कोटी विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जातात. 15 कोटी म्हणजे निम्मा अमेरिका. निम्मा अमेरिका इथं प्राथमिक शाळेत जातो म्हणजे त्याला शिक्षणाचं महत्व कळालंय. आपल्याला युरोपचं म्हणलंय प्रेम, लंडन, पॅरिस, जर्मनी, हे ते असावं. 40 देश बघितलेत मी, जगभर सगळं अख्खा जग बघितलंय. अहो पण ते अख्खा युरोप आहे ना, युरोप, तिकडे 29 देश आहेत, 29. आणि त्या 29 देशाची लोकसंख्या 29 कोटीच आहे. म्हणजे निम्मा युरोप हा आपल्याकडे प्राथमिक शाळेत जातो. आता दुसरं म्हणतात की फार लांबणं यावं लागतं वगैरे. नाही, ठराविक ठिकाणं भारतातली सोडली तर भारतामध्ये आता प्रायमरी एज्युकेशन हे 1.5 किलोमीटर मध्ये आहे, सेकंडरी एज्युकेशन हे 3 किलोमीटर मध्ये आहे. म्हणजेच कोणीही कितीही गरीब घरातला चालत तिथपर्यंत जाऊ शकतो आणि ते जात आहेत. म्हणूनच 15 कोटी विद्यार्थी आज प्राथमिक शाळेत जायला लागलेले आहेत. अहो इश्यू वेगळा आहे, ते डॉक्टरांना डेफिनेट माहिती असेल. तो म्हणजे त्या 15 कोटीपैकी फक्त 7.5 कोटी सेकंडरी मध्ये येतात आणि त्यातल्या फक्त 3.5 कोटींना उच्च शिक्षण मिळतं. पण जस्ट इमॅजिन करा, 3.5 कोटीपैकी 15 कोटींना जर मिळायला लागलं तर आपल्याला जॉब कुठे मिळणार आहेत. त्यामुळे आपल्याला मित्रांनो सर्वांना आता एंटरप्रेनर व्हायचंय. जे काही करता येईल ते आपापल्या जागेवरती आपण उत्कृष्ट पद्धतीने करायचे. आपल्याकडे ग्राहक भरपूर आहेत या देशामध्ये. सो शिक्षणाचं महत्व भारतातल्या प्रत्येक घरात पोहोचलेलं आहे, हे कृपा करून लक्षात घ्या, ही माझी नम्र विनंती. मी एक नेहमी सांगतो, माझ्या 2000, मी कुठेही माझा व्हिडिओ 2-3 हजार व्हिडिओ ह्याच्यावरती बघा, तिथे मी एक एक्झाम्पल नेहमी देतो. मी आमच्या ते स्पेशली शहरवासीयांना देतो, कारण त्यांचं जे गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलण्यासाठी. मी नेहमी त्यांना सांगतो की तुम्ही शहरात राहताना तुम्ही एकदा एका आजूबाजूला कुठे एक आजी बसलेली असती आणि ती काहीतरी छोटीशी भाजी विकत असती, तिच्याकडे जा, तिच्या शेजारी बसा. किती रुपयाचा धंदा करते हो? 200-300 रुपयाचा दिवसाला धंदा करते. ऊन असो, पाऊस असो, वारा असो, काय बिचारी काम करत असते. तिच्या शेजारी एकदा शांतपणे बसा आणि तिला विचारा की तुला आयुष्यात काय करायचं अल्टिमेटली. आणि त्या 100 आजीबाईंपैकी 100 जणी तुम्हाला सांगतील
मी माझ्या पोरीला आणि पोराला शिकवणार, हा बदल नाही का हो? हा उत्कृष्ट बदल आहे, हा घडलाय आपल्या देशामध्ये. असं आपण सगळ्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह बघूयात अशी माझी विनंती आहे तुम्हाला. दुसरा चेंज, कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इज रिचिंग टू प्रॅक्टिकली एव्हरी इंडियन. प्रॅक्टिकली एव्हरी इंडियन. दूरदर्शन 92% लोकांपर्यंत पोहोचतंय. सॅटेलाइट टीव्ही 65% लोकांपर्यंत पोहोचतंय. आणि सगळ्यात मोठं रेव्होल्युशन आपल्या देशामध्ये झालंय मित्रांनो, ते म्हणजे दर महिन्याला 5 लाख घरामध्ये, 5 लाख घरावर छत्री लागतीये, म्हणजे डिश टीव्ही लागतीये. म्हणजे ती 5 लाख घरं जगाला जोडली जात आहेत. कोणी थांबू शकत नाही हो, ना तुम्ही ना मी ना बेडेन आणि मोदी, कोणीच थांबू शकणार नाही. म्हणजे बघा, शिक्षण पोचलंय आणि आता कम्युनिकेशन पण पोचायला लागले. या दोन गोष्टीमुळे एक महत्वाची गोष्ट घडती, आणि ती म्हणजे तुम्हाला जर उद्या व्यावसायिक व्हायचंय, एंटरप्रेन्योर व्हायचंय, त्याच्यासाठी म्हणजे कंझ्युमरिझम. कारण एज्युकेशन मध्ये त्याला कळायला लागतं की मी काय करायचं, आणि कम्युनिकेशन मध्ये कळतं की मी काय घ्यायचं, कसं घ्यायचं, कुठं घ्यायचं, कधी मिळतं, कशासाठी मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळायला लागतात. आणि मला सांगा, असं काय आहे का हो, डॉक्टरांच्या घरात समजा 1 लाख रुपयाचा प्लाझ्मा मोठा टीव्ही आहे, आणि प्रदीप लोखंडेच्या घरात 5,000चा कलर टेलिव्हिजन आहे. बघा हा, मी कंपॅरिझन काय करतोय. डॉक्टरांच्या घरात 1 लाख 1.5 लाख रुपयाचा मोठा तो प्लाझ्मा टीव्ही आहे, आणि प्रदीप लोखंडेच्या घरात 5,000चा कलर टेलिव्हिजन आहे. ती काय, तो सलमान दत्त का काय, जी ही नावं आहेत ना, ते सगळे ते काय वेगळे दिसतात का हो? 5,000 वर वेगळा आणि 1 लाख वर वेगळा नाही. तीच माहिती त्याच वेळेला तशीच सर्वांकडे पोहोचतीये मित्रांनो. म्हणजे मला ज्या वेळेला जी माहिती मिळतीये शहरात बसून शानपणा करून, तीच आता गावातल्या माणसाला मिळायला लागलेली आहे. हे घडलंय जगात आता, हे घडलंय आपल्या देशात आता. सो कृपा करून हे लक्षात द्या, ह्या दोन गोष्टीचा प्रभाव या भारतातल्या 80% पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. मला निश्चित माहिती आहे, भारतामध्ये 20 ते 22% हे बीपीएल फॅमिलीज आहेत. मी आता त्यांच्याविषयी बोलत नाही, मी स्वतः सोशल एंटरप्रेन्योर आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला 3 तास सांगू शकतो, वेळ मिळेल तेव्हा गुगल करा. रोज सोशल कामच करत असतो. पण आता आपण बोलतोय की ग्रामीण युवकांना व्यवसायाच्या संधी आहेत का, तर हो, कारण हे असं ऍटमॉस्फिअर आहे म्हणून या संधी आहेत. तर पहिला विषय आपण बोललो शिक्षण, दुसरा आपण विषय बोललो कम्युनिकेशन. या दोन गोष्टी ऑलमोस्ट पोहोचल्यात. त्यात मी मोबाईल हा विषय घेतलाच नाही अजून. त्यांनी तर कहर केलेला आहे, हे तुम्हाला मला माहितीच आहे. तिसरा हा कॉन्ट्रोवर्शियल आहे, हे काही जणांना आवडणार नाही माझी वाक्य आहेत त्यात, पण आम्ही जो काही अभ्यास केलाय त्याच्यावरती तुमच्याशी बोलणार आहे. तो असा आहे की त्याला आम्ही एमएसपी म्हणतो, मिनिमम सपोर्ट प्राइस. भारतामध्ये 52 कमॉडिटीला गव्हर्नमेंट प्राइस डिसाइड करते त्याची, 52 कमॉडिटीची, त्याला आपण एमएसपी म्हणतो. आणि तुम्ही गुगलवर जावा, गुगलच आपलं मायबाप आहे सध्या. 1999 ते 2019 या 52 कमॉडिटीचे प्राइजेस एमएसपी कशा वाढत गेल्या थोड्या का होईना, हे तुम्ही बघा. तर ते निश्चित वाढत गेल्या थोड्या. म्हणजेच काय झालंय, काही ना काही पैसे शेतकऱ्याच्या खिशातच जायला लागलेले आहेत. पूर्वी शेतकरी फक्त 2 गोष्टीवरच इन्व्हेस्ट करायचा, एक लँड आणि दुसरं गोल्ड. लँड अँड गोल्ड. पण आता त्याला सगळ्या गोष्टी पाहिजे. त्याला जेल पण पाहिजे, त्याला चांगला शर्ट पण पाहिजे, आणि का नाही, जे शहरवासियाला पाहिजे तेच त्याला पाहिजे सगळं. म्हणून अपॉर्च्युनिटी निर्माण झालेली आहे सगळी. आता भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये 65 लाख दुकानं आहेत. अहो म्हणजे हे काय उगाच उघडून बसलेत का, काहीतरी विकलं जात असणार ना तिथं, आणि कोणीतरी विकत घेत असणारच ना तिथनं. ह्या 65 लाख जर तुम्ही दुकानात गेला तर तुम्हाला 5 ब्रँड मिळतात. म्हणजे त्यांचं तिथं डिस्ट्रीब्युशन आहे का तर नाही, पण तिथे पोचतात. कारण गावातला ग्राहक म्हणतो मला तेच पाहिजे, तो म्हणतो मला पार्लेजीच पाहिजेत, तो म्हणतो मला पॅराशूटच पाहिजेत. म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो, भारतातल्या कुठल्याही घरात जावा ग्रामीण भागातल्या, तुम्हाला एक निळ्या कलरची बॉटल दिसेल, ती पॅराशूटचीच असते. आणि त्याच्यामध्ये उद्या एखाद्याने पॉइझन किंवा झर जरी दिलं तरी तो माणूस म्हणेल नाही 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 नाही, हे पॅराशूटच आहे. इतका स्ट्रॉंग ब्रँड आहे मित्रांनो. आणि इंडियन कंपनी बरं का ही, पार्लेजी इंडियन कंपनी आहे. ते पोचलेत तिथे. का पोचले, तर एज्युकेशन, कम्युनिकेशन अँड सम मनी इज रिचिंग इन फार्मर्स पॉकेट, आणि तो कंझ्युमर झालाय आता मोठ्या प्रमाणावरती.
फार मोठ्या प्रमाणावरती कंझ्युमर झालेला आहे. तर हे फक्त दुकान अँगल आपण बघतो, पण दुकानापर्यंत पोहोचण्यासाठीच्या हजारो जो व्यवसाय असतात, हजारो जो सर्व्हिस इंडस्ट्री असतात, त्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. आणि एका रात्रीत आपल्याला रिलायन्स नाही होऊ शकत. आपण एका रात्रीमध्ये तुम्ही बिर्ला नाही होऊ शकत. स्लोली आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्यात आनंद मिळतो ते करायला सुरुवात केली पाहिजे. आपण 3 विषय बोललो. पहिलं बोललो शिक्षण, कम्युनिकेशन अँड सम मनी इज रिचिंग टू फार्मर्स पॉकेट. अजून एक एक्झाम्पल देतो मी. माझी मुलगी दर महिन्याला जाऊन ते लॉरेलचं डबडं विकत आणती 229 रुपयाचं. श्रीमंत बापाची पोरगी ना. तिची काउंटर पार्ट गावातली जी मुलगी असते ती लॉरेलच शॅम्पू विकत आणते, पण 3 रुपयाचा सॅशे विकत आणती. काही फरक आहे का हो विचारात? शून्य फरक आहे. तिलाही भारी केस व्हावे वाटतात आणि हिलाही भारी केस व्हावे वाटतात, आणि हिजे कमी होतात आणि तिचे जास्त होतात, असं काही नाही. तेच मिळतं, तेच मिळतंय. हे घडतंय आपल्या देशामध्ये, हे रोज घडतंय, हे पोचलंय आपल्यापर्यंत. त्याच घाणेरड्या गोष्टी आपल्याला काही वेळेला दाखवल्या जातात, ऐकल्या जातात, बोलल्या जातात. त्याच्याकडे दुर्लक्ष करून जे पॉझिटिव्ह घडतंय ते जर आपण बघितलं तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. बाकी बघू नंतर काय करायचं ते आपण तेवढा तरी निश्चित आज विचार करूयात असं मला वाटतं. चौथा फरक, हेही बोललं की लोकांचा संताप होतो, गव्हर्नमेंट स्पेंडिंग. परत सांगतो मित्रांनो, वी आर अ डेव्हलपिंग कंट्री, नॉट अ डेव्हलप कंट्री. मी असं सांगतो नेहमी, 6,37,000 गावापैकी 81% गावात ऑल सीझन रोड आहे. असं म्हणायचं का एक 50-60 हजार गावामध्ये भारतात रोड नाही असं म्हणायचं? तुम्ही ठरवा. 5.5 लाख गावात रोड आहे असं म्हणायचं का असं म्हणायचं की 90,000 गावात रोड नाही? हे तुम्ही ठरवा. का असं म्हणायचं का भारतातल्या 25,000 गावात लाईट नाही, पॉवर नाही? का असं म्हणायचं भारतातल्या 6 लाखापेक्षा जास्त गावामध्ये पॉवर आहे, लाईट आहे? असा आपण विचार करायला सुरुवात करू. आणि हे आहे, हे आहे आज. हे मी काहीतरी नवीन सांगत नाहीये. आज आपण सगळ्यांकडे, बऱ्याच जणांकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टरचा आम्ही 2 वर्षापूर्वी एक सर्वे केला, तर आमच्या असं लक्षात आलं, ट्रॅक्टर इज बीन युज्ड ओनली 55% फॉर ऍग्रिकल्चर. बाकी इन्फ्रास्ट्रक्चर ऍक्टिव्हिटीला वापरला जातो. म्हणजे बाजूला रोड होतोय, बंधारा होतोय, डॅम होतोय, कन्स्ट्रक्शनची कामं होत आहेत, ह्याच्यासाठी वापरला जातोय. तर ह्या गोष्टीमध्ये पण आपल्याला भयंकर मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या आपण घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला कुणी आणून देणार नाही. आपल्याला थोडस पुढे जाऊन, मला बोलता येत नाही, मी काळा, मी बुटका, मला इंग्लिश येत नाही, हे काहीही लागत नाही हो. मी पण काळा आहे, मी बुटका आहे, मला इंग्लिश येत नव्हतं, काही फरक पडला नाही. आज जगभरातल्या मोठमोठ्या टाउन मध्ये जाऊन, तिथे मी जाऊन इंग्लिशमध्ये जोरदार भाषण देतो की असा आमचा ग्रामीण भारत बदलतोय. हा, पण तेव्हा काय असतंय की माझा विषय मला 100% माहिती आहे, तेव्हा त्यांना सांगतो, डोंट गो बाय माय इंग्लिश, यू हॅव टू लिसन टू मी बिकॉज आय अंडरस्टँड माय सब्जेक्ट 100%. बेटर लिसन टू मी. मला ऐकावं लागेल तुम्हाला. सो हे प्रत्येकाच्याच कपॅसिटी मित्रांनो, ही तुमच्यातही कपॅसिटी आहे. फक्त आपल्याला तो थोडासा एक त्याच्या पाठीमागं सातत्य ठेवून पाठीमागं जायचं. तर आपण निश्चित करू. हे चौथा मी तुम्हाला फरक सांगितला. आणि 5वा फरक हा डायरेक्टली तुमच्या बिझनेसेस निगडीत नसला तरी कसा आहे हा मी सांगण्याचा प्रयत्न करणार. इज अ पंचायत राज. मी नेहमी म्हणतो, आता डॉक्टर ऐकतायत की नाही मला माहित नाहीये, की शिक्षणामध्ये पंचायत राज शिकवलं गेलं पाहिजे. आज शहरातल्या एकाही माणसाला माहित नसतं की हे चालतं कसं, गावाचा गावगाडा चालतो कसा. तुम्ही शहरातल्या 100 माणसांना ठाऊन विचारा की तुम्ही सांगू शकता का रेव्हन्यू सिस्टीम म्हणजे काय, माहित नाही. तर एनिवे, मला इथं ते लेक्चर द्यायला मी आलेलो नाहीये, पण एक सांगतो मित्रांनो तुम्हाला की पंचायत राजमुळे 2 फायदे झाले जे मला दिसतात आणि जे आहेत असं माझं मत आहे, तुम्हालाही माहिती आहे. एक सगळ्यात पहिला फायदा म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. एक 10-15 वर्षापूर्वी हा कायदा यायच्या पहिलं तुम्हाला माहिती आहे का, कुठल्याही गोष्टीचं परवानगी घ्यायला तुम्हाला पंचायत समिती टू सेक्रेटरी टू मिनिस्टर टू सेंट्रल मिनिस्टर 50 ठिकाणी जायला लागायचं. आता गावाचं जे काही तुम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे ती तुम्ही तिथल्या तिथे करू शकता. त्यामध्ये पण बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. आता लगेच कोणीतरी मला नाही होते करप्ट आहे हे ते, मला त्याचे उत्तर नाहीये माझ्याकडे त्याचं, पण हे सांगतो, जग सगळं करप्ट झालेलं नाही. कुठेतरी कोणीतरी माणूस की कुठे ना कुठेतरी प्रोफेशनलिझम अजून निश्चित जिवंत आहे. आणि ते जर तसं नसतं तर आपला कधीच टांझानिया झाला असता.
होणार नाही, होणार नाही, मी तुम्हाला सांगतो. सो त्या पंचायत राजचा तो भयंकर मोठा फायदा आहे. आणि दुसरा फायदा हा त्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 3 ते 13 वुमन काउन्सिल मेंबर. आता मला सांगा, राजस्थानमध्ये जाऊन जर मला एखाद्या महिलेच्या प्रोडक्ट विषयीची गावामध्ये माहिती द्यायची, तर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टास्क. बट आज मी भारतातल्या कुठल्याही ग्रामपंचायत असलेल्या गावामध्ये जर गेलो, तर तिथे तुम्हाला 3 ते 13 वुमन काउन्सिल मेंबर मिळतात आणि त्या इलेक्टेड असतात. अँड सी इज द फेस ऑफ अ विलेज. आणि तिच्या माध्यमातून तुम्ही त्या गावातल्या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचू शकता. असाही त्याचा दृष्टिकोन, व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आणि हु अंडरस्टँड सॅनिटेशन अँड चाइल्ड केअर बेटर दॅन अ फिमेल. म्हणून आज 20 वर्षापूर्वीचं ग्रामपंचायत आणि आजचं ग्रामपंचायत जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला ते कम्पॅरेटिव्हली नीट अँड क्लीन दिसेल. मी त्या पब्लिक हेल्थ सेंटरचा कसा उपयोग करून घेईन, मी त्या सगळ्या ग्रामपंचायतीचा कसा उपयोग करून घेईन, मी गावात असलेल्या पोस्ट ऑफिसचा कसा उपयोग करून घेईन, हे सगळं आपण करू शकतो मित्रांनो. आणि ही अपॉर्च्युनिटी आहे. एक इंग्लिशमध्ये सांगतोय वाक्य, पण हे फार महत्वाचं वाक्य आहे. इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, इररिस्पेक्टिव्ह एनी सेगमेंट, यू टेक एनी सेगमेंट इन्क्लुडिंग फिनान्शियल सेक्टर, की टीव्ही असू द्यात, का टेलिफोन असू द्यात, का मोबाईल असू द्यात, का FMCG प्रोडक्ट असू द्यात, का कुठलंही प्रोडक्ट असू द्यात, कुठलीही सर्व्हिस असू द्यात, मार्केट शेअर म्हणतात एक प्रकार असतो, त्याचा रुरल इंडियाचा अर्बन इंडियापेक्षा जास्त आहे. हे झालेलं आहे ऑलरेडी. काही घ्या तुम्ही, महिंद्रा फायनान्स तुम्हाला गावात दिसणारच, टाटाची गाडी गावात दिसणारच, पॅराशूटचं तेल गावात दिसणार. काय नाहीये सांगा मला तुम्ही. सगळ्यांना शेवट पर्यंत जायचंय, त्याचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता. आणि त्याचबरोबर तुमच्या गावामध्ये जे काय आहे, आम्ही बीडमध्ये एक आता लेटेस्ट केलेल्या 2 उदाहरणं फक्त सांगतो. सगळ्यांच्याकडे तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे की जोंधळा म्हणजे ज्वार तिथे चांगली होती, फक्त आपल्याला त्याला थोडंसं ऍडव्हान्स जावं लागणार. तर असा जर तुम्ही जोंधळा विकायला गेला, तर त्याला तुम्हाला कोणी जास्त पैसे देणार नाही. तर तिथल्या तरुणांना आम्ही एकत्र घेऊन त्याला चांगलं पॅक करायला सांगितलं आणि त्याचं ग्रेडेशन केलं. 1 नंबरचा टपोरा दाना, त्याची कॉस्ट ही, नंबर 2 आणि नंबर 3 त्याप्रमाणे त्याची कॉस्ट राहील. त्याला पॅकिंग केलं. त्या तरुणांना जे असा विकला असतं, त्याच्यापेक्षा आज 40% ते 160% जास्त पैसे मिळत आहेत. पण आता मला नाही जमणार हो, मला मार्केटिंग येत नाही, मला काही कळत नाही, आमच्याकडे काय सगळे गरीबच लोक, ह्याच्यात आपण अडकलोय. सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हळद होती. हळद जर असं हळकुंड तुम्ही जर विकायला गेला, तर त्याची कॉस्ट आणि त्याची पावडर करून जर डब्यात विकली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 200% जास्त प्रॉफिट मिळते. हे घडतं या देशामध्ये. आणि मी हे एक्सपोर्ट वगैरे काही शब्द वापरत नाही, हे इथल्याच लोकांना पाहिजे. याचं कारण सांगतो, प्रत्येकाला आता चांगलं जगायचंय, चांगलं दिसायचंय, त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी त्याला हाय क्वालिटी पाहिजे, चांगल्या पाहिजे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह पाहिजे. पण त्यात कन्सिस्टन्सी पाहिजे. एक दिवस करायचं, दुसऱ्या दिवशी न, मग काय होणार नाही. सो आपल्या भागात, आपल्या इथे जे काय असेल तिथं. आता तुमच्या ह्याच्यातलंच परवा एका तरुणींनी मला एक प्रेझेंटेशन दिलं. आय वॉज सो इम्प्रेस. पण त्या तिथल्या नव्हत्या, त्यांनी बाहेरनं जाऊन तिथे चालू केलं. तुमच्या कॉटन वेस्ट पासून त्या सॅनिटरी पॅड बनवतात आणि ते कॉटन वेस्ट जेवढ्याला विकत घेत आहेत आणि त्याचं जेव्हा फायनल प्रोडक्ट विकतायत, त्यांना 350% प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये. चालू केलं त्यांनी. पण आपण जर असंच हातावर हात ठेवून बसलो तर नाही होणार. तुमच्या सर्वांचीच कॅपॅसिटी आहे. सुरुवात करूयात आपण, जे कोण करते त्याला मदत करूयात आपण, असा आपण अप्रोच घेतला पाहिजे असं मला वाटतं. 4 महत्वाची वाक्य सांगणार आहे. आणि मग जर तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर मी जसं म्हणालो तसं मोठ्या प्रमाणावरती भारतभरामध्ये मी सामाजिक काम करतोय. जगातल्या टॉप लोकांना रेग्युलर भेटतो, जगातल्या टॉप पॉलिटिशियनला रेग्युलर भेटतो, जगातल्या टॉप इंडस्ट्रीजला रेग्युलरली भेटतो. आणि स्वतः 6700 गावं बघितली, त्यामुळे गावकरी पण मला चांगला माहिती. त्यामुळे तुम्ही कुठलाही जरी प्रश्न विचारला तरी मी उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. माय 4 इम्पॉर्टंट सेंटेन्सेस हे तरुणांसाठी परत बाय 2021 आजच अनाउन्समेंट झाली बघा. आणि मी हे मागचे 5 वर्ष बोलतोय, आजच अनाउन्समेंट केली रिलायन्सने. प्रॅक्टिकली एव्हरी इंडियन विल हॅव अँड्रॉइड फोन. म्हणजे जगाला जोडलं जाणार आहे आपण सगळे. प्रॅक्टिकली एव्हरी इंडियन अँड्रॉइड फोन जगाला जोडलं जाणार आहे. जे काय व्यवसाय कराल, जे काय काम कराल, त्याच्यात ही गोष्ट लक्षात
ठेवावीच लागेल. 2, by 2022 most of the India will be literate. That doesn't mean he and she will speak in English, but he and she will understand what is good and bad. देश बदलणार आहे त्याच्यामुळे. गर्ल्स आर स्टडिंग, मुली शिकतायत आणि ते 2 घरं बदलणार आहेत, ज्या घरात आहे आणि ज्या घरात जाणार आहे. आणि आपण मगाशी पंचायत राजमध्ये पण ऐकलंच. पुढचं सेंटेन्स तर 100% तुमच्यासाठी आहे. irrespective of caste and religion, irrespective of caste and religion, the entire youth of this country is inspired. तुम्ही परतवाड्यात असा, चांदूर रेल्वेत असा, का अजून त्याच्यातल्या खालच्या गावात असा, का अमेरिकेतल्या मॅनहॅटन मध्ये असा, काही फरक नाही हो. आता काही फरक नाहीये. तुमच्याकडे एक ते मोबाईलचं डबडं असलं रे असलं आणि एक छान आयडिया, कष्ट करण्याची ताकद आणि सातत्य, तुम्ही जगाला जिंकणारच ही गॅरंटी. अँड लास्ट सेंटेन्स, by 2032 practically every Indian will say that I am staying in a great country. सुपर पॉवर नाही बरं का, मी एका अतिशय आदर्श देशात राहतोय असे सगळेजण म्हणणार बाय 2032. टेक माय वर्ड. पक्ष कुठला, पार्टी कुठली, काय असेल तो वेगळा विषय. कारण ह्याला करणारे कोण? तुम्ही तरुण. मी नेहमी एक शेवटचा, माझं आता मला हॉलमध्ये जाता येत नाही, पण हॉलमध्ये मी शेवटचा प्रश्न तुमच्यासारख्या तरुणांना एक विचारतो, तो म्हणजे मला आयटीचा लॉंग फॉर्म सांगा. आणि 100 पैकी 100 तरुण मला आयटीचा लॉंग फॉर्म सांगतात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि मी त्यांना एकच चूक सांगतो गोष्ट, ती म्हणजे तुम्ही ही एकच चूक गोष्टी सांगितली. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा लॉंग फॉर्म नाही आयटीचा. लॉंग फॉर्म आहे आयटीचा इंडियन टॅलेंट. जे माझ्या समोर आज बसले, जे एक जण असेल का 200 जण आहेत मला माहित नाही, पण एक जण असेल तरी मी तेवढ्याच उत्साहाने बोललोय असं मला वाटतंय. तर ते आहे इंडियन टॅलेंट, आणि ते 2032 पर्यंत भारताला निश्चितच एक आदर्श देश करणार आहेत. थँक्यू व्हेरी मच. हॅलो हॅलो हॅलो, ऐकायला येतंय? मला एक विचारायचं होतं प्रदीपजी, जो तुमचा आता हा जो प्रयत्न आहे, म्हणजे कनेक्टिंग द डॉट्स, ज्याला अतिशय म्हणजे जी संकल्पना आहे मोबाईल अँड्रॉइड गिफ्ट करण्याची, तुम्ही आजच्या या उद्बोधनामध्ये नाही आलं, पण बऱ्याच लोकांना ते अगदी हृदयाला भिडेल असं ते मोमेंट तुम्ही चालू केलेली आहे, की जे गावातले विद्यार्थी आहेत, गावामध्ये राहतात, त्या विद्यार्थ्यांपर्यंत कम्युनिकेशन पोहोचावं, शिक्षण पोहोचावं आणि ही प्रगती पोहोचावी. त्याच वेळेला नवीन जे काही चालू आहे, जे शहरातल्या लोकांना मिळतं ते त्याच्यापर्यंत पोहोचवावं, म्हणून ही संकल्पना तुम्ही रुजवता करत आहात. जसं कॉम्प्युटरचं तुम्ही हे केलं, तसंच ही पण मुवमेंट एक चालू झाली आहे, आणि मला वाटतं त्याला प्रचंड लोक त्याला सहभाग देतात आहे. तर त्या संदर्भात थोडस सांगा, म्हणजे की जी हे आहे ती लोकांपर्यंत पोहोचेल, आणि त्याच्या मागची थॉट प्रोसेस काय आहे, आणि त्यातनं काय आपण एक निर्माण करण्याचं आपलं एक विजन काय त्या मागचं, ते थोडंसं विशद करा. निश्चित. मी काय करतो ते फार सांगायचा प्रयत्न करत नाही कधी, कारण जनरली प्रत्येक वक्ता येतो तेच सांगत असतो, मी कसा भारी आणि मी कसं जग बदललं आणि माझ्यापेक्षा भारी कोणीच नाही. त्यामुळे तुम्ही जर ऐकलं असेल तर मी एकही वाक्य तसं बोललेलो नाहीये. नाही, मला मुद्दामच एक मी घेतलेलं आहे, कारण हे तुमच्यासाठी नाही आहे, याच्यातनं प्रचंड क्रांती होऊ शकते हे मला असं कुठेतरी वाटलं, म्हणून मी हा प्रश्न घेतलाय. करेक्ट. मी काय प्रयत्न केला, ज्या वेळेला आपलं पॅन्डेमिक झालं त्यावेळेला, त्या पॅन्डेमिक मध्ये तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच माहिती, परत मी ते सांगण्यात काही अर्थ नाहीये की आता तुम्हाला घरातनं शिक्षण घ्यावं लागणार आहे, तुम्हाला डिजिटल शिक्षण घ्यावं लागणार आहे, आणि चालूही झालं तसं सगळं. आता मला सांगा, आपल्या भारतातली मेजॉरिटी घरं हे अतिशय छोटं असतं. त्या घरामध्ये ऍव्हरेज 4 ते 5 लोक राहत असतात, आणि त्या घरामध्ये 1 ते 2च मोबाईल असतात, आणि 2 मुलं असतात. आणि मोबाईल हा
कडे असतो आणि वडील कामाला बाहेर निघून जातो, त्या मुलाला कसं शिक्षण घेता येणार? हे मी सदन घराविषयी बोलत नाही. म्हणून मी त्या संकल्पना एक क्रिएट केली. त्या संकल्पनेला नाव दिलं यो मोबाईल. यो इज युअर मोबाईल. तर मी सर्वांना काय विनंती केली की तुम्ही तुमचा जुना मोबाईल पण चालू अवस्थेतला हा बॅग मध्ये देण्याच्या ऐवजी, थोड्याशा किमतीत विकण्याच्या ऐवजी अशा गावातल्या विद्यार्थ्याला द्या की ज्याला आज त्याची आवश्यकता आहे. हे करताना आम्ही काय केलं, सगळ्या गोष्टी मी ट्रान्सपरंट ठेवतो नेहमी. ते करताना माझा उपक्रम महाराष्ट्रातल्या 5,000 शाळेत चालतो, जिथे आम्ही वाचनालय उघडलेली आहेत. त्या 5,000 शाळांना कळवलं की तुमच्या शाळांमध्ये, तुमच्या गावांमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही ते आम्हाला कळवा. माझ्याकडे 33,000 मुलांची नावं आली. 33,000. आणि मग मी काय केलं की थोडं मीडियानी पण त्याला लावून धरलं आणि लोकांना सांगितलं की तुम्हाला आता समजा डॉक्टर आहे, डॉक्टर म्हणाले की मी अमरावतीचा आहे आणि अमरावतीतल्याच एका मुलाला द्यायचं आहे असं म्हणाल्या मी डॉक्टरांना एक व्हॉट्सअप करणार की बघा अमरावतीतल्या परतवाडा तालुक्यातल्या किंवा चांदूर बाजार तालुक्यातल्या ह्या गावातल्या ह्या मुलाला ही आवश्यकता आहे, तुम्ही त्याला डायरेक्टली पाठवू शकता. लोखंडेकडे कशाला पाठवता? लोखंडे घेणार, मग लोखंडे पाठवणार. एक तर हा क्रिमिनल वेस्ट ऑफ टाइम अँड मनी आणि परत त्या ट्रान्सपरन्सी राहणार नाही. पण तो मोबाईल पाठवताना त्या मुलांनी तो वापरला, त्यांनी नंबर घेतला, हे बघण्याची जबाबदारी आमची. आणि मग तो त्याच्यामधनं तुम्हाला कनेक्ट करणार. जर तुम्ही सांगितलं की मला त्याच्याशी किंवा तिच्याशी बोलायला आवडेल, पण आतापर्यंत मला आनंद का दुःख मला माहित नाही, आम्ही 1,300 विद्यार्थ्यांपर्यंत फक्त पोहोचू शकलेलो आहे. कारण आपल्याकडे अजूनही ते जुनं असलं तरी पडदिशी द्यायला नको वाटतं. त्याला बरीच कारणं आहेत, मला माहिती आहे की तुम्ही काय करता. समजा मी माझ्या ड्रायव्हरला देतो, मी माझ्या घरात काम करणाऱ्याला देतो. हे घडतं आपल्या देशामध्ये, मला माहिती आहे ते. म्हणजे मला त्यात काही फार मोठी गोष्ट नाहीये. किंवा एक एल्डर ब्रदर असतो, तो यंगर ब्रदरला देतो, त्यामुळे असंही घडतं. पण हे आपल्याला करावं लागणार आहे, कारण त्या फॅमिलीला नवीन मोबाईल घेणं शक्य नाही. पण आनंदाची गोष्ट सांगतो तुम्हाला, ह्या 1,300-1,400 जे आम्ही आतापर्यंत मोबाईल दिले, त्यातले 300 जणांनी तर नवीनच विद्यार्थ्यांना ते मोबाईल पाठवलेले आहेत. आणि त्याची जर तुम्ही एबीपी माझं एक भयंकर मोठी न्यूज केली होती, जी टीव्हीने पण मोठी न्यूज केली होती, त्या न्यूज तुम्ही गुगलवर बघू शकता. सो अशा पद्धतीने 2 डॉट मी जोडतो प्रयत्न, पण जबाबदारी घेतो की तुम्ही दिलेला तिथे मोबाईल 100% पोहोचणार. ही जबाबदारी प्रदीप लोखंडेच्या संस्थेची, ही 100% जबाबदारी आमची. कारण त्यातच बऱ्याच वेळेला गडबडी होतात, त्या होऊ नयेत असा आम्ही एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न करतो. एक आणखी विचारायचं मला हे आहे की जो युथ आहे, म्हणजे गावातला युथ, तो नेहमी टेम्पटेशन आणि शहराकडे अट्रॅक्ट होतो. आणि आपल्या वडिलांकडे जर 50 एकर शेती जरी असेल तरी तो गावाचं सोडून तो हे करतो की 10,000चा 5,000चा जॉब मला मिळाला तर बरं आहे. तर ही जी मानसिकता आहे ग्रामीण लोकांची, त्याला काही तुम्ही ऍड्रेस करताना तुम्हाला काय वाटतं की तिथली जी साधन संपत्ती आहे, की एखाद्या जसं आता आमच्या विदर्भामध्ये संत्रा आहे, कापूस आहे, कोल आहे, माइन्स आहेत, भरभरून आहे, बरोबर आहे. पण त्याच वेळेला दुसऱ्या साईडने आम्ही बघतो की सगळ्यात जास्त आत्महत्या पण विदर्भामध्ये होतात आहे. तर हे जे 2 वेगळे हे आहेत की जे संपूर्ण असताना त्यावर काम करून, त्याला प्रोसेसिंग करून, त्याला मार्केटिंग करून गावाची जी इकॉनॉमी आहे ती सुदृढ करण्यासाठी गावातला युवक झटताना दिसत नाही. त्याच वेळेला जे वडिलोपार्जित आहे, मग तो कुठलाही धंदा असेल, आता आमच्या इथे विणकरांचा हा बेल्ट आहे पूर्ण, पण बऱ्याच ठिकाणी ते सगळं जे आर्ट होतं ते मागे पडलं आणि जो नवीन पिढी आहे ती त्या धंद्याला हात लावत नाही, ते दुसरं काहीतरी शोधतात आहे. तर असे जे धडपडणारे युवक आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज आहे की त्यांनी काय करायला पाहिजे? कारण सगळीकडे सगळं काही स्मार्ट वे आणि अगदी इझिली हार्डवर्क करायची जी क्षमता पाहिजे किंवा जी करायला पाहिजे, त्यापासून आजचा युवक थोडासा बाजूला जातोय का या सगळ्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये? जर तुम्ही म्हटलं की सगळे लोक अमेरिकेला बघतात, तर आपण आपल्या गावाला न बघता, आपल्या स्वतःला न बघता, आपल्या स्वतःच्या स्ट्रेंथला न बसता, जे आपल्याकडे आहे त्याचं सोनं न करता काय करायला पाहिजे त्याबद्दल माझा हा प्रश्न तुम्हाला आहे.
एक तर मी ऍडव्हाइस नाही देणार, मला काय वाटतं ते सांगतो किंवा मी काय अनुभवलो ते सांगतो, कारण ऍडव्हाइस हा भयंकर मोठा जड शब्द आहे. अगदी बरोबर सांगितलं डॉक्टर, तुम्ही हा मोठ्या प्रमाणावरती घडतंय. एक सांगू का तुम्हाला, जगाचं रिफ्लेक्शन आहे ना ते सिनेमात दिसतं, सिनेमात. आणि सिनेमात आज काय दाखवतात किंवा सिरियल मध्ये आज काय दाखवतात की एक युवक तिकडनं निघाला, शहरात आला, मोठा झाला, त्याला एक ब्युटिफुल मुलगी मिळाली, चांगलं घर, गाडी, घोडा. करतो काय ते दाखवत नाही, करतो काय ते दाखवत नाहीत कधी. सो हे घडतंय, त्याला तुम्ही थांबू वगैरे काय म्हणू नका, कारण जगच मटेरियलिस्टिक होत चाललेलं आहे, हे डॉक्टर आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागणार आहे. त्याच्यात आपल्याला तुम्ही जे उत्कृष्ट काम करताय त्याला एक नम्रतेने मी जोड देईन. क्रिएट सक्सेस स्टोरी इन एव्हरी तालुका, क्रिएट सक्सेस स्टोरी इन एव्हरी विलेज, मेक हिम लोकल हिरो, मेक हिम लोकल हिरो. आपण नाही करत, आपण त्याला रिस्पेक्टच करत नाही. जे तुम्ही समजा विदर्भातल्या आपल्या 12-13 जिल्ह्यामध्ये प्रत्येक महत्वाच्या, समजा आपल्या विदर्भामध्ये साधारणपणे 1200 ते 1300 गावांमध्ये बाजार भरतो. त्या बाजारात आपल्याला ऍक्टिव्हिटी करता येईल मोठ्या प्रमाणावरती. आणि जो कोणी आज तिथे उत्कृष्ट शेती करतोय, उत्कृष्ट बाय प्रोडक्ट करतोय, त्याला तुम्ही ग्लॉरिफाय करा, त्याला ग्लॉरिफाय करा, तरच ते अट्रॅक्शन जाईल. आपण डॉक्टरांनी, मी किंवा आमदार साहेबांनी, आमदारांचं एखाद्या वेळेस थोडंसं ऐकतील, पण तुमचं आणि आमचं कोणीही ऐकणार नाहीये, हे मला गॅरंटी आहे. मी तुम्हाला सांगतो, आय एम सॉरी. पण तुम्ही गावातला, एका गावामध्ये एक प्रदीप लोखंडे आहे जो काहीतरी करण्याचा प्रयत्न करायला लागला, पण म्हणत नाही तुम्हाला, कारण ते फेवरेटिझम होईल. पण ज्यांनी एक थोडस जरी सक्सेस मिळालंय, अशा जर तरुणाला तुम्ही हँड होल्ड केलं आणि थोडा जरी मोठा करायचा प्रयत्न केला, मी तुम्हाला सांगतो हजारो तरुण परत तिथे थांबायला सुरुवात होतील, हजारो तरुण. आणि हे घडतंय आता बिकॉज ह्या पॅन्डेमिकमुळे. मी एक संकल्पना राबवतो, त्या संकल्पनेला नाव दिलेलं आहे विलेज डेव्हलपर. गावातल्या तरुणांनी गावातच काम करावं. आणि तुम्ही तर 8-10 हजार म्हणाले, मी त्याला म्हणालो जर तुला गावात 15,000 मिळाले, म्हणजेच शहरामध्ये 55,000 मिळाल्यासारखे आहेत, आणि 55,000 रुपये शहरात मिळून सुद्धा तू भिकारी राहणार, कारण तू घर घेऊ शकणार नाही. हे कोणीतरी सांगावं लागणार आहे त्याला, पण हे कोणीच सांगत नाहीये. ना पॉलिटिशियन सांगणारे, ना इंटेलेक्च्युअल सांगणारे, ना मीडिया कोणी सांगत नाहीये. एनिवे, ते विषय सोडून देऊ आपण. तर आपल्याला, मला तुम्ही जे ऍडवाइस नाहीये, मी जे आम्ही जो प्रयत्न करतोय की ते जे लोकल हिरो आहेत त्याला तुम्ही एक आयडेंटिफाय करा, एक 700-800 तरुण वेगवेगळ्या भागातले, तुमच्या प्रत्येक जिल्ह्यातला 100, बस एवढेच. आणि त्या 100 जे करतायत त्याला ग्लॉरिफाय कसं, त्याला मीडियात कशी न्यूज येईल, त्याचा सत्कार कसा होईल, त्याच्या कामामध्ये बँकवाले अजून कशी मदत करू शकतात, त्याला ग्राहक कसे मिळू शकतात, त्याचं जे आज जे प्रोडक्ट आहे त्याला अजून एक कुठलं प्रोडक्ट मिळू शकतं का, तो सर्व्हिस मी आता, मला पॉलिटिकली जाऊ नका त्याच्यात, पण मी पूर्तीचं तुमचं काम येऊन बघितलं होतं एकदा पूर्वी, गडकरी साहेबांचं. मला भयंकर आवडलं होतं ते काय. आणि मी इतकं आश्चर्यचकित झालो ज्या दिवशी मी तिकडे नागपूर, कारण त्यांनी मला बघायला बोलवलं होतं आणि एक रिपोर्ट क्रिएट करायला सांगितलं होता की तुम्ही तुमचं मत द्या, हे आमचं प्रोजेक्ट कसं चाललंय. आणि त्या दिवशी जेव्हा मी नागपुरात होतो, त्या दिवशी त्यांचे एक जे कोण असोसिएट होते, ते एका ट्रॅक्टर कंपनीबरोबर निगोशिएट करत होते. त्यांना 113 ट्रॅक्टर हवे होते, 113 एका दिवशी त्यांना विकत घ्यायचे होते. हे घडतंय हो. म्हणजे आता बघा, 113 ट्रॅक्टर आले, म्हणजे 113 ट्रॅक्टरला चालवायला 113 ड्रायव्हर लागणार आहेत. 113 ट्रॅक्टर कधी ना कधी बंद पडणार आहेत, मग त्याला मेकॅनिक लागणार आहे. ह्या गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय करायला लागणार आहेत. आपण मगाशी जो मी शब्द वापरला की ते लोंढाला थांब म्हणून काही होणार नाही, आपल्याला तिथल्या तिथे त्यांना या अपॉर्च्युनिटीज द्याव्या लागणार आहेत. मी मेकॅनिकवरून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. मी रेग्युलरली आता नागपूरमध्ये जो ऑटो हब आहे, तिथले सगळे मेकॅनिकला मी व्हिजिट केलेलं आहे, ऑलमोस्ट सगळ्या. आता बघा, तिथे सुद्धा एक मेकॅनिक असतो, तो साधारणपणे 35 ते 40 वर्षाचा असतो, पण त्याच्याबरोबर काम करणारे जे छोटू असतात ते सगळे 18 ते 22 मधले असतात. त्याला उद्याचं मेकॅनिक व्हायचं असतं, त्याला आपल्याला कसं इम्पॉवर करते. मग तिथे त्याला जरा बऱ्यापैकी नाही मिळालं की तो तिथनं सुटतो आणि कुठल्या तरी शहरात जायचा प्रयत्न करतो. तर आपल्याच भागात असणाऱ्या तरुणांना आपणच हिरो करा. हे हिरो करण्यामध्ये, म्हणजे हिरो करायचा अँगल कसं करा ते पण मी छोटस सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. तसं जर झालं तर ते रोल मॉडेल म्हणून बाकीचे तरुण त्यांच्याकडे बघायला लागतील. त्याला रोल मॉडेल आपल्याला करावं लागेल. आणि डॉक्टर, हे पॉसिबल आहे, तुम्ही निश्चित करू शकाल. धन्यवाद.
प्रदीपजी, हा जो आपला प्रोग्राम आहे हा फेसबुक, युट्यूब आणि बाकी यातनं सुरू आहे, त्यामुळे बरेच क्वेश्चन्स जे असतील ते तुम्हाला इंटरॅक्टिव्ह हा होऊ शकत नाही. मी फक्त तुमच्याशी बोलू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते माझ्याकडे पोहोचतील आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचून त्यातनं आपण त्या क्वेश्चन्सला त्यांचं समाधान आपण करूया. हा जो आजचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये तंत्रज्ञान ही मानवी जीवनातली एक अमूल्य ठेवा आहे, ते पकडून आपण ग्रामीण विकास साधतोय. तुम्ही स्वतः प्रयत्न करतात आहे. इनफॅक्ट प्रयत्न काय, तुम्ही स्वतःला झोकूनच दिलेला आहे. मग ते वाचनालय असतील, संगणकाची मदत असेल, मोबाईल्स असतील, किंवा उद्योजकता विकास असेल, किंवा रोजगाराच्या नवीन वाटा शोधणं असेल, ते तुम्ही युवकांपर्यंत पोहोचवता. आणि खेड्यांना विकासाच्या रनवेवर तुम्ही घेऊन येत आहात असं मला तरी वाटतंय. आणि त्याची पोचपावती म्हणजे जवळजवळ 9 लाख लोकांनी तुमच्याशी केलेला पत्रव्यवहार आहे असं मला तरी आज वाटतं. अभिव्यक्तीच्या माध्यमातून तुम्ही ग्रामीण आणि शहरी युवकांशी, विदर्भातल्या खास करून, आज संवाद साधलात. आणि अतिशय व्यस्त कार्यक्रमामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांसमोर काय बदलत आहे, काय होऊ शकतं, काय पॉसिबिलिटीज आहे आणि कुठल्या संधी आहेत, आणि तुम्ही सुरुवात जी केली की पॉझिटिव्ह काय आहे आणि निगेटिव्ह बघायला गेलं तर ते फारच छोटस आहे आणि आपण त्याला धरून असतो. पण खरं एक दृष्टी लोकांची एक होईल की जे तुम्ही आकडे सांगितले, जे स्टॅटिस्टिक्स लोकांना सांगितलं, ते बऱ्यापैकी लोकांना पटणारं आहे. आणि म्हणून नॉट ओनली गावातला युवक गावामध्ये थांबेल, पण शहरातले पण लोक गावामध्ये मायग्रेट करतील आणि ते आवश्यक आहे. आज आपल्या बऱ्याच ऍग्री युनिव्हर्सिटीज आहेत. मला तसं वाटतं की ऍग्री युनिव्हर्सिटी प्रत्येक विद्यार्थ्याला, जसं डॉक्टरांना एक कंपल्शन असतं 2 वर्ष 1 वर्ष कुठे प्रॅक्टिस करावी आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर म्हणून समोर यावं, तसं ऍग्री युनिव्हर्सिटीने एक पाऊल उचललं पाहिजे की जेवढे ऍग्री ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना गावामध्ये पाठवलं पाहिजे, त्यांना तिथे संशोधन करायला भाग पाडलं पाहिजे, त्यांना शेतकऱ्यांची मदत करायला भाग पाडलं पाहिजे. आणि लॅबोरेटरी ऑन व्हील म्हणजे ते गावागावांमध्ये जाऊन तिथे रिसर्च सेंटर्स उभे केले पाहिजे. बरेच रिसर्च सेंटर्स हे दिल्ली, मुंबई, नागपूर मोठमोठ्या शहरामध्ये असतात, पण जे रिसर्च होतं ते त्या शेतकऱ्यांपर्यंत काही पोहोचत नाही. आणि म्हणून जी प्रोडक्टिव्हिटी वाढायला पाहिजे, जी क्वालिटी यायला पाहिजे, त्याचा मालाला भाव मिळायला पाहिजे. ते तुम्ही म्हटलं की शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे आहेत, पण ते पैसे थोडे कमी आहेत असं मला वाटतं. कमी आहेत. हा, त्याच्याकडे भरपूर पैसे यायला पाहिजेत, कारण तोच बळीराजा आहे. त्याला बळीराजा आपण म्हणतो, पण आजकाल त्याची डेफिनेशन बदलली गेली आहे की त्याच्या भरोशावर सगळं, जो अन्नदाता आहे, जो पोषक आहे, जो त्याच्या भरोशावर सगळं जगातलं कारभार चालतो, त्याच्याकडे जर इकॉनॉमी वाढली, त्याच्या खिशामध्ये जास्त पैसे आले, तर जे तुम्ही स्टॅटिस्टिक्स सांगितलं त्याच्यामुळे इकॉनॉमी वाढेल आणि जीडीपी पण भारताचा वाढेल, कारण तो डायरेक्टली प्रपोर्शनेट आहे, त्याला ती गरजच आहे, मुळात तोच मोठा ग्राहक आहे. आणि हे जर इकॉनॉमिक्स व्यवस्थित बनलं आणि विकासाचा एक आधार जर ग्रामीण भारताकडे गेला, तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपण विकास करू शकू. आणि भारत बदलला तर गाव बदलला तर भारत बदलेल असं मला वाटतं. म्हणून याच्या नवीन संधी तुम्ही युवकांपुढे ठेवला, नवीन तंत्रज्ञान, संवाद आणि ग्रामीण याचं सगळीकरण करून लोकांसमोर ठेवलं. तर मला असं वाटतं की आज जर आपण याला जर एंड अप करायचं असेल, समअप करायचं असेल, तर मला असं वाटतं की करू तंत्रज्ञानाचा उपयोग, ग्रामीण विकासाचे जुळवून येतील योग, धरू उत्कृष्टतेची आस, होईल देशाची प्रगती झकास. आणि असं झकास व्यक्तिमत्व, झकास असं हे आजचं प्रेझेंटेशन झालं असं मला वाटतं. आणि संपूर्ण विदर्भीय जनतेतर्फे, अभिव्यक्तीतर्फे, गोविंदराव वंजारी फाउंडेशन तर्फे अतिशय व्यस्त कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि आमच्या संस्थेच्या अध्यक्षा, आमचे प्रेरणास्थान आदरणीय सुहासिनीजी वंजारी आणि आमचे तरुण तडफदार नेतृत्व आमदार अभिजितजी वंजारी यांचा मी आभार व्यक्त करतो. कोषाध्यक्षा स्मिताजी वंजारी यांचा आभार व्यक्त करतो. पुनश्च तरुणाईला तुम्ही जे आवाहन केलं आणि ती हितगुज साजल्यासारखं आजचं जे भाषण होतं, कुठलाही उपदेश नव्हता, पण एका मोठ्या भावाने लहान भावांना सांगावं असा आजचा उपदेश मुलांनी जर घेतला आणि त्यातून काही आम्ही घडवू शकतो, तर खऱ्या अर्थाने अभिव्यक्तीच्या या पर्वाचं सफल झालं असं मला वाटेल.
पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतो आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद 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 धन्यवाद.